असं म्हटलं की समाजामध्ये जे घडतं किंवा राजकारणाच्या पटलावर ज्या स्वरूपाचं नाट्य सुरू असतं त्यावर साहित्यिकांनी, विचारवंतांनी, कलाकारांनी भाष्य करावं अशी एक महाराष्ट्राची परंपरा होती. पूर्वी ती होतंच, सगळं होतं. पण त्यावेळचं सरकार आणि मग त्यावेळचं त्या साहित्यिकांचं, त्या नटमंडळींचं किंवा त्या कलाक्षेत्रातल्या दुसऱ्या लोकांचं नातं छान होतं. आता तुला मी चांगलं म्हटलं एका पक्षाचा म्हणून की दुसऱ्या पक्षातल्या लोकांना ते आवडत नाही. मग त्याच्यानंतर मी आत्ता परवा त्याच्यामध्ये दिल्लीला तिथे इंटरव्ह्यू चाललेले असताना मी त्यांना विचारलं की तुम्हाला सगळंच वाईट दिसतं का? नेमकं आणि वाईट आहे त्याच्याबद्दलच का बोलता? आपण चांगलं बोलूया की थोडं. नाही तुम्ही मोदी भक्त झालात. म्हटलं मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे. जर एखादी गोष्ट कुठली तरी छान केलेली आहे आणि जर तुम्ही छान म्हणालात तर त्यात काय वावगं आहे? तुला कदाचित ती वाटत नसेल, मला वाटते. मी सामान्य माणूस आहे, मी राजकारणातला नाही आहे. मला जे वाटतं मी हे असं आहे. मी त्याचे प्रश्न विचारतो किंवा मला काही मनात आहे तर मी बोलून टाकतो. तुम्ही मोदी भक्त म्हणत असाल तर म्हणा, म्हटलं मला काही त्यांनी फरक पडत नाही आहे. मला कुठले पारितोषिकं पाहिजेत का, सन्मान पाहिजेत का? तर काही नाही म्हटलं, आम्ही परतीच्या वाटेवर आहोत म्हटलं. आता आम्हाला काही कुठल्याच गोष्टीचे तेव्हाही नव्हते आणि आजही नाही. तर त्यामुळे तुम्ही काही तसं समजू नये. आणि समजलात तर त्याला मी काही प्रत्येकाला मी समाधानी नाही ना रे करू शकत. नटमंडळी म्हणून मला माझी मतं तुला पटायलाच पाहिजे, अशातला भाग नाही आहे.